नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, तर आजचा स्वामी संदेश आहे, बदलावं लागेल. आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेच करून काही नाही होणार आहे. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावे लागेल. जे नाही जमणार ते जमवावं लागेल. मार्ग बदलावा लागेल. माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकाल. भक्तांना सांगतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरताच दिसत असते. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे, तेवढी जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची देखील गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत प्रगतिशील आणि क्रियाशील बनवितात, तर विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम शोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला कष्ट आपल्याला करावे लागत नाहीत. समाज फुकाटच यांना तुम्हाला देऊन टाकत असतो. त्यांच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा, कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे हे अधुरेच आहे. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुम्ही कितीही बोला, समोरचा तेवढाच ऐकतो जेवढा त्याला ऐकायचंच असतं. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात. अरे, लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही चांगलं करा अथवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये? अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं. ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत, हे कायम लक्षात ठेवा. माऊली सांगतात, माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत हे सोडावीच लागेल. हॅप्पी राहायचं. प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात, टेन्शन सगळ्यांनाच असतात, कशाची ना कशाची तरी. मग तुम्ही तोंड पाडून बसणार आहात का? ते तुमच्यावर असतं की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं घालवायचं आहे. ते जर तुम्ही ठरवलं ना, तर सगळं काही होऊ शकतं. फक्त तसा माइंडसेट आपला असला पाहिजे. एक माणूस फळे सोडतो आणि शॉर्टब्रेड खात असतो. माऊली सांगतात, अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलेल. स्वामी भक्तांनो, जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामी सांगतात, वाचणं हे पेरणं असतं, तर लिहिणं म्हणजे उगवणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन नक्कीच जातील. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. स्वप्न पहा, पण प्रयत्न करत राहा. भावार्थ एवढाच, फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेहनत आणि चिकाटीमुळेच आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरत असतात. आजच्या युगातील भयानक वास्तव्य ऐका. आज तो व्यक्ती गोंधळलेला आहे, संतापलेला आहे. याचं प्रमाण वाढत आहे. चिडचिड करणं, मारणं, भांडणं. कारण याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे व्यक्तीमधली भावनिक ओढ कमी होऊन एकमेकांना समजून न घेणं, डिजिटल दुनियात जास्त पडून राहणं. वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. जेवढ्या वेगाने वादळे येतात तेवढ्याच वेगाने ते निघूनही जातात. वादळं महत्त्वाची नसतात, तर प्रश्न आपण वादळांशी 2 हात कसे करतो आणि त्यातून कशा अवस्थेत आपण बाहेर पडतो हा असतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये.
वेळ खूप जखमा देते, कदाचित म्हणून घड्याळात फुलले नाही तर काटेच असतात. खूप काही कमवायचं म्हटल्यावर काहीतरी आपल्याला गमवावं देखील लागत असतं. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हेच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील. परिणाम माहिती असूनही आपण आळस आणि संधी या अंधार आणि उजेडाप्रमाणे असतात. जेव्हा आळस येतो तेव्हा संधी पळून जात असते. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानंही खूप काही शिकून जातात. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याचे शिखरे चढण्यात खरा पराक्रम आहे. नेहमी लक्षात असू द्या, दुःखाच्या पलीकडे आनंद, द्वेषाच्या पलीकडे प्रेम, भीतीच्या पलीकडे धैर्य, अंधाराच्या पलीकडे प्रकाश, तर प्रयत्नांच्या पलीकडे यश आहे. त्यामुळे आनंदाने प्रेम मिळवा. धैर्याचा प्रकाश तुम्हाला सदैव यशाकडे नेईल. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य कमी पडेल. जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते, पण सौंदर्य हा वाट्यातल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून पाहून जा जरा. नेहमी लक्षात असू दे, जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात कारण त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते. स्वतःवर विश्वास ठेवा. काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही. प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश असते. नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. जर कधी एकटं वाटलं तर कोणी सोबत नाही अशी जाणीव झाली, सगळे इग्नोर करतात असं वाटलं तर स्वतःला सांगा की तुला कोणाचीच गरज नाही आहे. तुम्ही स्वतःच्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. फक्त अजून थोडे दिवस जाऊ दे, मग होईल सगळं ठीक. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर तुम्हाला कावळ्यांची संगत हे सोडावीच लागेल. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. तुम्ही स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. क्षमा करणं म्हणजे काय हे शिका. फुलांकडून हे चुरगळल्यानंतरही सुगंध देतात. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असल्या किंवा असू दे, पण त्यांची लायकी ह्या त्यांना समजतच असते. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीची आपण सामना करत नाही तीच आपली मर्यादा होऊन जात असते. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार. आणि तुम्हाला फेमस करणारी त्यांची लायकी तीच असते. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नसते. माऊली सांगतात, हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका, तर त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य नक्कीच घडवा. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणीच्या उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर तुम्ही विश्वास नक्कीच ठेवा. आत्मविश्वास, सकारात्मक विचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. पराभव म्हणजे संधी, पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची. मात्र नवी सुरुवात आधुनिक हुशारीनेच व्हावी लागत असते. आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावे. मग तो निर्णय चुकला तरी काहीही हरकत नाही. स्वतःवर, मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येत असते. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग लोक काय म्हणतील या प्रश्नाचा काहीच फरक पडत नाही आपल्याला. कारण सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही श्रीकृष्णसुद्धा रणछोडदास म्हणून प्रसिद्धच आहे. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू होण्याची. सकारात्मक विचार करणे म्हणजे आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि
आव्हानात्मक परिस्थिती ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे यामध्ये स्वतःचे, इतर आणि परिस्थितीतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणे आणि समाविष्ट आहे. हे मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते. मनामध्ये चांगल्या गोष्टीची कल्पना करणे, आव्हानाच्या किंवा समस्याच्या काळात आशावादी दृष्टिकोन ठेवणे आणि आत्मविश्वास व धैर्याने परिस्थितीला सामोरे जाणे. जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करते तेव्हा ती कोणत्याही परिस्थितीला चांगले आणि शुभ विचारांवर भर देते आणि नकारात्मकता टाळत असते. परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, कारण प्रयत्न कधीही अयशस्वी होऊ देत नाहीत. दोनच गोष्टी माणसाला हुशार बनवितात. एक म्हणजे आपण वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे आयुष्यात भेटलेली माणसे. नेहमी लक्षात असू द्या, सुख आणि दुःख हे बाह्य गोष्टींवर निर्भय असून आपल्या मनामध्ये काय सुरू आहे यावर अवलंबून असते. मन शांत राहिल्यास बाहेरही सर्व काही चांगलं आपल्याला वाटूच लागत असतं. नशीबवान जो ज्याला संधी मिळते, बुद्धिमान तो संधी निर्माण करतो, खरा यशस्वी तोच जो संधीने तो सोनं करत असतो. माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य नक्कीच कमी पडेल. चांगली ध्येय, चांगली कार्य आणि चांगले विचार असणारी लोक नेहमी लक्षात राहतात, मनातही, शब्दातही आणि आपल्या आयुष्यातही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकलं तर माफ करा. फक्त अत्तरच नाही तर चांगल्या माणसांचा संवाद देखील आयुष्य सुगंधित करत असतो. त्या क्षणासाठी मेहनत करा भक्तांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल, कठीण होतं पण मी करून दाखवलं. चाकू, खंजीर, तीर आणि तलवार एकमेकांशी भांडत होते की कोण सगळ्यात मोठा घाव देऊ शकतो. शब्द मात्र मागे बसून गालातल्या गालात हसत होते. वादांपासून दूर जा, ज्यामुळे तुम्हाला राग येतो आणि कुठेही नाही. जाणून बुजून तुम्हाला खाली पडणाऱ्या लोकांपासून दूर जा. तुमची लायकी कधी न पाहणाऱ्या लोकांना खुश करण्याच्या सरावासापासून दूर जा. तुमची मनशांती खराब करणाऱ्या कोणत्याही विचारापासून तुम्ही दूर जा. निर्णय घेणाऱ्या लोकांपासूनही दूर जा. तुम्ही कोणत्या संघर्षाला तोंड देत आहात आणि तुम्ही कशातून जात आहात हे त्यांना माहिती नाही. तुमच्या चुका आणि भीतीपासून दूर जा. ते तुमचे नशीब ठरवत नाहीत. तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासूनही तुम्ही जितके दूर जाल तितके तुमचे जीवन निरोगी होईल. नेहमी लक्षात असू द्या, जो चालायला शिकवतात ते कठीण काळातही कुठे थांबत नाहीत. दान म्हणजे काय? तैसे म्हणून धनवरी, विद्यमाने आल्या अवसरी, श्रांततेचे मनोहरी उपयोगा जाणे. म्हणजे आलेल्या दुःखांतेच्या मनाचे समाधान होईल अशा पद्धतीने आपल्याकडे असलेल्या तन धनाने त्यांच्या उपयोगी पडणे म्हणजे दान असते. चांगले विचार, चांगलं मत, चांगली भावना मनाला हलकं करत असते. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त 3च कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन नक्कीच करा. आयुष्य आहे एक सुंदर प्रवास, स्वप्नांचा मार्ग, प्रेरणेचा सुवास. संकट येतील, अडथळे पडतील, पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा नक्कीच उमटतील. वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका, कारण दोन्ही बदलण्यायोग्य आहेत. विज्ञान युगात एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सतत मूर्ख बनवता येतं असेल तर हजारो वर्षापूर्वी काय झालं असतं याची कल्पना तुम्ही नक्कीच करा. चांगले दिवस मिळवण्यासाठी तुम्हाला वाईट दिवसांमधून जगायचेच आहे. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. येणारी प्रत्येक वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात. चांगले मन आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. चांगल्या मनाने नाती बांधली जातात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांची आपल्याला लढावीच लागत असते. नेहमी लक्षात असू द्या,
पॉझिटिव्ह विचार खरंच आपले आयुष्य बदलू शकतात का? सकारात्मक विचार का आणि कसा करावा? त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. माऊली सांगतात, नेहमी लक्षात असू द्या, चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचं आहे. रंग पाहून माणसांचा स्वभाव कधीही शोधू नका, कारण निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळे जोडतात, पण नात्यापेक्षा आपल्या विश्वासाला जास्त किंमत असते. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जात असतो. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदार आणि चांगले संबंध आयुष्यभर आपल्याला साथ देत असतात. माणसांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो. नेहमी लक्षात असू द्या, आणि एक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. जे तुम्हाला प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत त्यांची त्यांना कल्पना नसते. कित्येक प्रतिक्रियाला देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. माणूस जेवढ्या आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात, आणि वेळ खराब असेल तर आपले देखील परके होत असतात. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात असू द्या, आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपले मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही जसे नाजूक असतात, फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात. आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा, कारण आपली ओळख नावाने होत नसली तरी स्वभावाने नक्कीच होत असते. पूर्वी पातेल्यातल्या तळाशी लागलेला थोडासा करपलेला पदार्थ खाण्यात मजा यायची. जसं काही तो पदार्थ आपल्यासाठीच भांड्याला चिटकून बसायचा. नात्यामध्ये सुद्धा असंच घट्टपणा असायचा. आता माणसासारखी भांडी सुद्धा निर्लेप झालीत, काही चिटकून न देणारी. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवस पण छान जातच असतात. स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवसांचा सुद्धा चांगला स्पर्श व्हायला आपल्याला लागत असतो. सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही. तो सोडता आली की झालं. तो लगेच सोडता येणार नाही, पण कठीणही नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे? लक्षात ठेवा, एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात, आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातून कायमचेच उतरत असतात. चांगले विचार करा आणि चांगले जीवन तुम्ही नक्कीच जगा. ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांना तिथून बाहेर पडणेच चांगले असते. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ येऊ शकते. माऊली सांगतात, स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआपच कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणेच आवश्यक आहे. कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते, परंतु प्रेम आपल्याला त्या सुंदरपणे करण्यास प्रवृत्त करत असते. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. नेहमी लक्षात असू द्या, स्वभावाचं घेऊन सांगते, प्रत्येकाचा वेगळा असतो. आज पेड्यांमध्ये सोडा, उद्या मिरचीसारखा असतो. वाचत्रटा असला म्हणून जरी तोडून त्यास चालत नसते. चांगले म्हणून घेण्यास तर आयुष्य खर्ची पडत असते. माणसाच्या स्वभावाला अनुभवाची जोड मिळत असते. सर्व सारखी असली तरी गुणांवर किंमत ठरत असते. शेवटी तिखट गोड साडे तर आयुष्याचे रंग खरे. बिन रंगाचे आयुष्य पडे. माणूसही मूर्तीच ठरत असतो. हरलात तर काही बिघडत नाही, थांबलात तर सगळं संपत असतं. म्हणून नेहमी लक्षात असू द्या, दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा
आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चितच असते. एखाद्या व्यक्तीचा चांगला स्वभाव असण्यापेक्षा पूजा करायच्या आधी तुम्ही विश्वास ठेवायला शिका. बोलण्याच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका. आणि मरणाआधी जगायला तुम्ही नक्कीच शिका. स्वामी भक्तांनो, जर असंच आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. साधेपणा आणि स्वभाव चांगला असला की माणूस आपोआप आवडत असतो. सुंदरता स्वरूप हे तर तात्पुरते, अभूषणे शेवटी ते झिजूनच संपणारच. पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावंच लागत असतं. वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका, कारण दोन्हीकडे बदलणे योग्य आहेत. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नेते बघून घेईल, हिशोब तुम्ही मात्र करू नका. चांगले विचार, चांगलं मत, चांगली भावना मनाला हलकं करत असते. जगातील सुंदर विचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. आपल्यामध्ये काही चांगले गुण असतील तर माणसं आपल्याला कधीच एकटं पडू देत नाहीत. ते आयुष्यभर कायम आपल्या सोबतच राहतील. चांगल्या माणसांची साथ आपल्याला आयुष्यभर समाधान देईल. आनंदी जगणे हे फक्त आपल्या चांगल्या संस्कारामुळेच नशिबात येईल. नेहमी लक्षात असू दे, ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. आयुष्यात येणारी चांगली माणसं झुळकीसारखी असतात. क्षणभर थांबतात आणि निघून गेली तरी गारवा त्यांना वेळेत ज्या सोडून जातात पुन्हा येतील याची खात्रीच नसते. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सार्थक किंवा सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला, तुमचे आयुष्य मात्र नक्कीच बदलेल. तर स्वामी भक्तांनो, असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.